नमस्कार, सोनूचा तडका या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण आज बिर्याणी बनवणार आहोत. बघूया बिर्याणीसाठी काय काय घ्यावं लागतात, कोणत्या कोणत्या वस्तू घ्यावं लागतात. आपण सुरुवातीला तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि कांदा बऱ्यापैकी आपण इथून चिरून घेतला आणि तो कांदा आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तेलामध्ये तो कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण अशा पद्धतीने चिकन स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे. चिकन धुवून घेतल्यानंतर मग आपण त्याला जो कापून ठेवलेला कांदा आहे तो तेलामध्ये थोडासा फ्राय करायचा आणि त्याच्यामध्ये चिकन टाकायचं. अशा पद्धतीने चिकन त्याच्यामध्ये टाकून त्याला आपण शिजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये टमाटर, हळद, कोथिंबीर असं आपण टाकून त्याला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे ते आणि त्याला थोड्यापैकी मिक्स करून थोडं शिजवून घ्यायचं आहे चिकन हलकंसं. थोडं मीठ पण टाकायचं. थोडं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सगळं मीठ, हळद, टमाटर, कोथिंबीर टाकल्यानंतर थोडं असं त्याला हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं आहे हलक्या गॅसवर. गरम पाणी आपण या ठिकाणी उकळून घेत आहोत, कारण की या उकळत्या पाण्यामध्ये पाणी उकळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ याच्यातून भिजून घेणार आहोत. या उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडेसे आपले हे गरम मसाल्याचे जे पत्ते आहेत ते आपण त्याच्यात टाकलेत. त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला आहे, लवंग वगैरे, इलायची, हे आपण छानपैकी त्याला गरम करून घ्यायचं आहे. थोडं उकळून घ्यायचं आहे पाणी. त्याच्यावरून थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बऱ्यापैकी सुटसुटीत आणि चांगला तांदूळ होतो. निंबू पण थोडंसं घालायचं त्याच्यावरती. इकडं आहे आपलं स्लॅडची तयारी झालेली आहे सगळी. याला व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ कापून घेतल्यानंतर मग याचं छानपैकी चवीसाठी आपण याचं स्लॅड करणार आहोत. हे पाणी बघा आपण उकळून घेतलं आहे बऱ्यापैकी. आता त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ जो आहे आपण अगोदर स्वच्छ धुवून घेतला, निवडून घेतला, तो तांदूळ आपण त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यात टाकायचा आहे. धुवून घेतलेला तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये आपण त्याला सोडतोय. थोड्या वेळासाठी त्याला आपल्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे, कारण चिकनसोबत मग तो बिर्याणीमध्ये पण शिजणार आहेच आहे, पण याला थोडंसं आपण आता शिजून घेतो आहे. आणि अगोदर आपण त्याच्यामध्ये काय टाकलं आपण बघितलंच बघा. त्याच्यामध्ये आपण गरम मसाल्याचे पत्ते टाकलेले आहेत, निंबू टाकलेलं आहे आणि बऱ्यापैकी 1-2-3 आयटम आपण टाकले, आपण बघितलंच. त्यानंतर आता आपण इकडं चिकन शिजायला टाकलेलं होतं दुसरीकडे. तर बघा चिकनची काय अवस्था झालेली. चिकन बऱ्यापैकी फ्राय झालेलं आहे, आपण पाहतोय मंडळी. आता हे पदार्थ आहेत, आपण हे सगळे एकत्रित करून याला मिक्सरमध्ये आपण काढून घेणार आहोत. आणि बघा काय काय आहेत. कांदा आहे, आपण त्याला छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे कांदा. गरम मसाल्याचे हे 2 पाकिट आहेत छोटेसे. त्यानंतर टमाटर, मिरची, लसण, पुदिना, कोथिंबीर, निंबू आणि हे आहे इथं दही. दह्याच्या शेजारीच आपण पाहतोय हे आहे गावरान तूप. आता हे सर्व पदार्थ आपल्याला आपण मिक्स करून घेणार आहोत एकत्रित. याचं मिश्रण करून आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत.
आणि मग आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊया. हे आहेत बासमती तांदूळ आणि आपण याला काय केलं आहे की सुरुवातीला 10 ते 15 ते 20 मिनटं आपण त्याला पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि भिजवून घेतल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आपण त्याला उकळून घेतलेलं आहे. उकळून घेतल्यानंतर ते पाणी आता आपण इथं गाळून घेतलेलं आहे. म्हणजे आता हे तांदूळ बिर्याणीसाठी एकदम तयार झालेले आहेत. आपण मगाशी दाखवलेला संपूर्ण मसाला जो आहे तर तो आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आणि ते सगळं मिश्रण आता या ठिकाणी आपण बघतोय. याच्यामध्ये आपण थोडंसं मिरची पण टाकलेली आहे आपण याच्यामध्ये आणि ही लाल मिरचीसुद्धा आपण त्याच्यामध्ये अंदाजे चवीप्रमाणे टाकतोय. जास्त न टाकायची, जास्त टाकलं तर एखाद्या वेळेस टेस्ट बिघडू शकते. म्हणजे फार तिखट झालं तर खाता येणार नाही असं. त्यामुळं थोडीशीच लाल मिरची घ्यायची कारण त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. आणि हे आहे दही, आंबट दही. आंबट दही पण त्याच्यामध्ये एक जास्त नाही, 250 ग्रॅम आपण आंबट दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा गरम मसाला आहे, खडा मसाला. म्हणजे गरम तो बारीक करून ऑलरेडी भेटतो तो दुकानामध्ये कुठे आपण विचारलं तर, गरम मसाला बिर्याणीसाठी. त्याच्यात भाजलेला कांदा आपण थोडासा बाकी ठेवलेला होता. तसं आपण मिक्सरमधून काढताना त्याला पण बारीक करून घेतलेलं आहे. अगोदरची जी गिरवी मी तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये आपण तो भाजलेला कांदासुद्धा घेतलेला आहे. गरम मसाला आपण त्याच्यामध्ये 2 पॉकेट टाकतो छोटे छोटे. त्याला असं ढवळून घ्यायचं आहे. छानपैकी असं ढवळून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. दुसरीकडे गॅसवर आपण आता पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे सर्व मिक्स केलेलं टाकायचं आहे आणि टाकतोय. थोडंसं तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे आपण. आता त्याला हा एक खालचा एक थर आहे, हा थर आपण आता खाली तयार झालेला आहे. थोडंसं आपण त्या पातेल्यात टाकले आणि चिकन जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्या चिकनवर सुद्धा आपण ते मिक्सरमधून काढून घेतलेला जो मसाला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून त्याला मिक्स करून घेतो. छान वास येतोय. वास छान येतोय, तोंडाला पाणी आलंय बघा. आता कधी बिर्याणी एकदाची तयार होते आणि कधी खातोय असं झालं बघा. त्याच्यानंतर आता हे इथं तांदूळ आपण उकडून घेतलेला आहे. एकदम मोकळा मोकळा झालेला आहे तांदूळ. आपण पाहू शकतोय बघा, छान पाहिजे. त्याला आपण शिजवून घेतलेलं आहे. त्या अगोदर त्याला भिजवलं पण होतं आपण. ती प्रक्रिया आपल्याला तुम्हाला मागे दाखवलेली आहे. आता तो मसाल्याचा जो लेअर आहे तो आपण सुरुवातीला घेतला आहे आणि त्यानंतर आता हा दुसरा शिजलेल्या तांदूळाचा आपण त्याच्यावरती दुसरा लेअर तयार करतोय. अशा पद्धतीने ते आपलं सर्व त्याच्यात टाकायचं आहे. आता हे पातेलं एक छोटासा गॅस थोडा स्लोच ठेवायचा, जास्त गॅस वाढवायचा नाही आहे. हळू असलेल्या गॅसवरच आपल्याला ही प्रक्रिया करायची. तांदूळ थोडा आपण भिजवून पण घेतला, त्यानंतर शिजवून घेतलेला आहे. मग आता ही शेवटची प्रक्रिया आता आपली बिर्याणीची सुरू आहे. थोडासा तांदूळ टाकल्यावर त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि हा लेअर टाकल्या एक आपण थर टाकलेला आहे त्याच्यावरती तांदळाचा. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आता चिकन टाकूया. हे शिजवलेलं छानपैकी फ्राय करून घेतलेलं आहे चिकन. त्याच्यावरती आपण आता दुसरा थर टाकतोय.
1 किलो तांदूळ आपण घेत असाल तर 2 किलो चिकन त्यासाठी पाहिजे असतं, तेव्हा ते बिर्याणी छान होते. म्हणजे तांदूळ जेवढे घेतात त्याच्या डबल चिकन किंवा मटण घ्यायचं. तर आपण 1 किलो तांदूळ घेतले तर 2 किलो चिकन घेतलेलं आहे. म्हणजे ती बऱ्यापैकी मग ती बिर्याणी तयार होते. खाली मसाल्याचा लेअर घेतला, त्यावर चिकन घेतलं, चिकनवर आता पुन्हा आपण दुसरा तांदळाचं लेअर घेतोय, त्याच्यावर परत आता राहिलेलं चिकन जे आहे त्याच्यावर टाकून द्यायचं आहे. त्याच्यावर परत आपण तूप टाकायचं आहे, आपल्या चवीप्रमाणे आपल्याला काय आवडतं ते. एका लेअरवर तूप टाकायचं, एका लेअरवर तेल टाकायचं. जास्तही नको, नाहीतर मग चव बिघडते जास्त टाकलं तर. दुसरं लेअर आता परत हा आपण टाकतोय बघा, राहिलेलं चिकन. आता संपूर्ण चिकन आपण त्यात टाकून देणार आहे. त्याला असं थोडंसं पांगवून घ्यायचं आहे त्या चिकनला वगैरे साईडला. असं पसरवल्यानंतर मग राहिलेला जो तांदूळ आहे आपण फ्राय करून घेतलेला, तर तो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. ते पत्त्याचं काम झालेलं आहे. आपण ते पत्ता फक्त चांगला सेंट यावा आणि त्याचा जो अर्क आहे तो तांदळामध्ये उतरलेला आहेच आहे ऑलरेडी. त्याचं आता काही काम नाही, म्हणून तो आपण बाजूला काढून टाकलेला आहे. काही जण ठेवतात पण त्याच्यामध्ये थोडंसं त्याला सौंदर्य येण्यासाठी बिर्याणीला, पण तशी ॲक्च्युअली काही गरज नाही. अशा पद्धतीने आता हा शेवटचा लेअर आपण पूर्ण करतोय. शेवटचं लेअर टाकल्यावर गॅस मिडियम करायचा आणि मग फार नाही 15 ते 20 मिनटं आपण त्याला एक मध्यम जाळावर ठेवायचं. जास्त गॅस मोठा नाही करायचा, मिडियम. कारण तांदूळ पण अगोदर शिजवून घेतलेला असतो आणि चिकन शिजवून घेतलेलं असतं, त्यामुळे फार काही त्याला आता जास्त वेळ ठेवायचं नाही. 10 ते 15 मिनटं आपण त्याला ठेवायचं, म्हणजे बिर्याणी पूर्णपणे तयार होते बघा. भाजलेला कांदा आपण ठेवला होता थोडासा, आणि तो वरून टाकून द्यायचा आहे. त्याच्यावर थोडंसं निंबू पिळायचं आहे त्याच्यामध्ये. निंबू पिळल्यानंतर चव पण येते आणि पांढऱ्यापणा पण तांदळामध्ये जास्त जाणवतो आपल्याला. म्हणजे बिर्याणी बघायला पण चांगली छान वाटते, पांढरी शुभ्र. हा कलर आहे फ्रूट कलर, आणि याला आपण थोडंसं दूध घेतलं, दुधामध्ये थोडं भिजवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये रंग चांगला येतो मग दुधामध्ये टाकल्यानंतर. अशा पद्धतीनं वर टाकून द्यायचं आहे थोडंसं, म्हणजे चांगला रंग येतो त्याला. अशा पद्धतीने आता ही बिर्याणी तयार होत आहे. 10 ते 15 मिनटं आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, हलका आणि मध्यम गॅसवर ठेवायचं. आणि 10 ते 15 मिनटानंतर आपण परत येऊया बिर्याणी बघ. 10 ते 15 मिनटं आपण गरम करण्यासाठी बिर्याणी ठेवली होती. आता बघूया आपण काय नेमकं बिर्याणीचा कलर आहे. वाव, अशा पद्धतीने आता ही बिर्याणी कम्प्लिटली तयार झालेली आहे.
बघा तांदूळ किती छान छान झालेलं आहे. हे मोकळे सगळे तांदूळ सगळे मोकळे झालेले आहेत. अशा पद्धतीने मोकळे बिर्याणी झाली पाहिजे, नाहीतर मग ते किचकिच होते जास्त, तसं व्हायला नको. हे बघा किती छान झालेली आहे. वास तर असा येतोय की बापरे, तोंडाला पाणी येतं. असं वाटतं कधी खातो कधी नाही. मित्र हो, हा आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये बिंदास व्यक्त व्हा. थँक्यू सो मच. धन्यवाद.